शेंगा खायच्या का आज? लय मस्त शेंगा झाले ते मी शुभ सकाळ मंडळी, आजच्या नवीन व्लॉगमध्ये तुमचं पुन्हा स्वागत आहे. लाईट सकाळीच आलेले, स्प्रिंकलर चालू केलेलं आहे आणि हे बोर जे आहे ते बोरचं स्प्रिंकलर जे आहे ते नोझल कमी केलेत मी, कारण जास्त नोझल जे होते त्याच्यात व्होल्टेज पण नाही आणि त्याच्यामुळं पाणी कमी मारत होतं. त्याच्यामुळे 2-3 नोझल जे आहेत तर मी काढून टाकल्यामुळे आता हे व्यवस्थित एकदम म्हणजे फुलमध्ये चालायला लागले सध्या. आणि हा भुईमुग आहे आणि हा डुबण्यासाठी पण आलेला आहे, किंवा खुरपणी किंवा डुबणी दोन्हीपैकी एक करावं लागते. कोळपणी किंवा खुरपणी दोन्हीपैकी आता एक लवकर करावं लागते आणि नंतर मग खत वगैरे टाकून त्याला चांगल्या पद्धतीनं भुईमुगाची वाढ होण्यासाठी करावं लागणार आहे ते आपल्याला. शेंगा खायच्या का आज? कशा? भाजून कशी शिजवून आणलं का पातेलं ते सगळं? आज मुलांचा ह्या ज्या तुरीच्या शेंगा आहेत ह्या उकडून खायचा त्यांचा मानस झालेला आहे. तर त्यांना शेंगा आता उकडून खायच्या. तर शेतात हिथंच मस्तपैकी शेंगा ज्या आहेत ते पाण्यामध्ये उकडून मीठ टाकून मस्तपैकी आता खायच्या, असं एक बेत आजच्या दिवसाचा करायचा आहे. दीदी काय आणली? काय आणली? तेल, कांदा, मीठ आणि ही हिथंच चूल करून हिथंच शिजवायचं ना? मीठ टाकली की चव येते. मस्त आता थोड्या शिजत आलेत. या शेंगा खायला. आज सगळं शेतात दुपारचं जेवण पण मस्तपैकी मेथीची भाजी, अंडा आमलेट, मिरची सोबत आणि वांग्याची भाजी पण आहे. शेतामध्ये आज मस्तपैकी जेवायचं. हिरवगार शेत आहे, तुरी आहेत आणि तुरीच्या शेंगा ज्या आहेत त्या पण आता उकळायला सुरुवात झालेली आहे. मस्तपैकी आजचा दिवस एन्जॉय करायचा शेतामध्ये. आता आम्ही खेळत आहे. शेंगा उकडल्यावर आम्ही शेंगा खाणार चांगलं काय खेळून. हे बघा आता मी
शिजल्या का दादू बघ रे शिजल्या का हा शिजल्या. तर हे बघा शेंगा मस्तपैकी शिजलेल्या आहेत उकडून घेतलेल्या आहेत आणि आता ह्या खायच्या शेंगा मस्तपैकी मीठ वगैरे टाकलेलं आहे इतकं छान लागतात का नाही हे मस्त शिजलेले आहेत एकदम उकडलेले आहेत आता इतक्या भारी लागतात ना हे परत भरून शेंगा संपल्या आता दुसऱ्या मी घेते. दादा खा धैर्य दादा खा धैर्य दादा खा. बस ये ले मीठ वगैरे शेंगात टाकल्यामुळं इतक्या भारी लागलेत ना ते प्रत्येकानं खाल्लेलं असणार आहे परंतु शेतामध्ये अशा पद्धतीनं शेंगा उकडून खायची मज्जाच वेगळी असते लय भारी लय मस्त शेंगा झालेत लय मस्त शेंगा झालेत यम्मी यम्मी. तर अशा प्रकारे इथं मस्तपैकी तुरीच्या शेंगा उकडून आम्ही खाल्लेल्या आहेत शेतात मस्त एन्जॉय केलेला आहे खूप छान लागलेले आहेत एकदम मस्त आणि तुम्ही पण या खायला शेंगा लाईक करा सबस्क्राईब करा.